नमस्कार. अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेतलं भाषण ऐकलं आणि भाषण ऐकल्यानंतर राजकारणाकडे जरा वेगळ्याच नजरेनं बघू लागलो. म्हणजे ज्याला राजकारणामध्ये अनेक प्रश्न पडतायत ना, की भारतीय जनता पार्टीचं काँग्रेसीकरण झालेलं आहे, भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं काय होणार, याच भ्रष्टाचारी माणसांना भाजप सोबत घेणार असेल तर भाजपनी लढायचं कशासाठी? ही भारतीय जनता पार्टी अटलजींची आहे का, अडवाणींची आहे का, महाजनांची आहे का, मुंडेंची आहे का, असे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात पडले असतील. मी असा प्रश्न विचारणाऱ्यांना देखील उत्तर देणार आहे, नक्की देणार आहे, कारण ते द्यावं लागणार आहे. भाजपचं काँग्रेसीकरण होत आहे असा दावा करणाऱ्या माणसांना किंवा भाजपही आता चुकीच्या लोकांसोबत जाऊ लागलाय. म्हणजे छगन भुजबळांना कुठे मंत्रिपद असतं का ज्यांच्यावरती भाजपनंच आरोप केले? हसन मुश्रीफांना कुठे मंत्रिपद असतं का ज्यांच्यावरती भाजपनंच आरोप केले? अजित पवारांच्या वरती तर सिंचन घोटाळा, जरांडेश्वर घोटाळा एवढे मोठे आरोप असताना अजित पवारांना मांडीवर घेऊन बसण्यात भाजपला काय हासिल होणार आहे, असा प्रश्न अनेक जण विचारतात. माझ्याही मनात तो प्रश्न आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं एखाद्या राजकीय पक्षाकडे बघत असतो त्या बघण्यातून आपल्या मनामध्ये एक त्या पक्षाविषयीची, त्या पक्षातल्या लोकांच्या विषयीची धारणा बनत चाललेली असते आणि त्याच धारणेतून आपण काही प्रश्न उपस्थित करत असतो. तसेच प्रश्न सामान्य माणसांसारखे माझ्याही मनात आले होते. पण मला जरा भारतातल्या दैवी शक्तींचा विचार करावा लागला. तुम्ही म्हणाल थेट अध्यात्माकडे नेतोय का? अजिबात नाही, अजिबात अध्यात्माकडे नेत नाही मी तुम्हाला. मला फक्त इतिहासातली, पुराणातली काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवायची आहेत आणि मग ठरवायचं आहे की बरोबर आहे की नाही. ते एक गोष्ट नक्की आहे, म्हणजे जी गोष्ट मी आधीपासून मान्य करत आलोय आणि जाहीरपणे सांगत आलोय, नरेंद्र दामोदरदास मोदी या नावाचा माणूस 2014 साली अखंड भारत देशाच्या क्षितिजावरती उगवला आणि त्या दिवशीपासून या देशामध्ये आमूलाग्र बदलाला प्रारंभ झाला. माझ्या लेखी हे कार्य दैवी आहे. म्हणजे जे या देशात घडणार नाही असं वाटत होतं ते घडायला लागलं. करोडो देशवासियांनी आपली सबसिडी सोडून द्यावी अशा घटना कधी घडत नव्हत्या. करोडो देशवासियांनी देशामध्ये एक प्रचंड यंत्रणा उभी करता यावी एवढं दान देशाच्या पंतप्रधानाला विश्वासात ठेवून द्यावं असं कधी घडलं असं वाटलं नव्हतं. ते घडलंय. करोडो देशवासीय देशाचा पंतप्रधान सांगतोय म्हणून टाळ्या आणि थाळी वाजवायला घराबाहेर पडतील असं कधी वाटलं नव्हतं. ते घडलंय. करोडो देशवासीय दीप निर्वाण करून कोरोनाशी लढतील असं कधी वाटलं नव्हतं. ते घडलंय. म्हणूनच मी मोदीच्या कार्याला दैवी कार्य असं म्हणतो. जगाला काय वाटतंय यापेक्षा आवश्यकता काय आहे यासाठी काम करणारा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्याकडे बघितलं पाहिजे. हे माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला पटो न पटो मी ते मांडतो आहे. आता जातो संदर्भावरती. जेव्हा जेव्हा दैवी कार्य करावं लागलंय, दुष्टांचा संहार करावा लागलाय, तेव्हा तेव्हा काय झालंय? भगवान श्रीकृष्णांनी तर वारंवार हे दाखवून दिलंय. आठवतंय, कालयवन नावाचा, कालनेमी नावाचा एक राक्षसी वृत्तीचा माणूस इतका माजला होता की आपल्या पराक्रमानं तो अनेकांना पराभूत करू लागला होता. आठवतंय ना? आणि या कालयवनाचा अंत कसा करायचा हाच प्रश्न अनेकांच्या समोर होता. जिथे प्रत्यक्ष जगन्नियंत्याला देखील कालयवनाचा नाश करणं कठीण झालं होतं, इतका सामर्थ्यशाली झालेला कालयवन, त्याचा वध करण्यासाठी काय केलं? त्याला फितवत एका गुहेत नेलं. राजा मुचुकुंद तिथं झोपलेला होता. आपली वस्त्र मुचकुंदाच्या अंगावर टाकली. कालयवनाला वाटलं कृष्णच झोपलाय. लात घातली. मुचुकुंद उठला आणि कालयवनाकडे बघितलं आणि खाक झाला. मुचुकुंदाला मिळालेल्या वरदानाचा उपयोग कालयवनाच्या नाशासाठी केला. खोटी कृती केली, पण परिणाम मात्र इष्ट झाला. आठवतोय ना? पितामह भीष्म कुरुक्षेत्राच्या मैदानावरती लढत राहिले असते तर पांडवांचा विजय अवघड होता
आणि पितामह भीष्म असे संपणार नाहीत हे माहीत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या समोर अर्धनारी असलेल्या शिखंडीला उभं केलं आणि पितामह भीष्मांनी शस्त्र खाली टाकली. तिथेच पितामह भीष्म लढाईत थांबले. हे लक्षात ठेवायला हवं. चांगल्यांचा विजय करायचा असेल तर एखादी कृती चुकीची असली तरीही ती करावी लागते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. द्रोणाचार्यांचा बाण अशा स्वरूपात चालू होता की कुरुक्षेत्रावर पांडवांनाच त्राहिमाम त्राहिमाम करून टाकलं होतं. भगवान श्रीकृष्णाने काय करावं? चक्क युधिष्ठिरांच्याकडून अर्धसत्य बोलवून घेतलं. अश्वत्थामा गेला आणि कोण? नरोवा कुंजरोवा. कुंजरोवा हळू, नरोवा जोऱ्यात. खोटं बोलायला लावलं, पण सद्गुणाचा फायदा झाला. दुर्गुणांच्या बाजूचं बळ कमी झालं. जेव्हा भस्मासूर मातला होता, कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून तो भस्मसात करू लागला होता, तेव्हा भगवान विष्णूंनी काय केलं होतं? मोहिनीचं रूप धारण करून त्याला फसवलं आणि आपलाच हात डोक्यावर ठेवायला लागला. आपलाच हात डोक्यावर ठेवून भस्मासूर संपला. वर्तन खोटेपणाचं होतं, पण सज्जनाच्या रक्षणासाठी होतं. रामानं बिभीषणाला जवळ केलं. आता मुद्द्यावर येतोय. रामानं बिभीषणाला जवळ केलं आणि काय झालं? मेघनाथ म्हणजे इंद्रजीत याचा यज्ञ पूर्ण होण्याच्या आतच त्याला युद्धाला ललकारलं पाहिजे, तरच त्याचा अंत होईल. आणि त्याला मिळालेलं वरदान असं आहे की 14 वर्ष ब्रह्मचर्य पाळणाऱ्या, उपवास करणाऱ्या योद्ध्याच्या हातानंच त्याचा मृत्यू होईल. योगायोगानं लक्ष्मण सोबत होता आणि तेच घडलं. मेघनाथाच्या विषयामधली माहिती बिभीषणाकडून मिळाली आणि एका दुराचार्याचा अंत झाला. रावणाच्या नाभीत अमृतकुंभ आहे ही माहिती रामाला कोण दिली? बिभीषणानं दिली. म्हणून बिभीषण शोधावा लागला आणि आपल्या जवळ करावा लागला. रावणाच्या नाभीतील अमृतकुंभ तोडण्यासाठी रामाला मदत करणारा बिभीषण होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पूर्ण नग्नावस्थेत आपल्या आईकडे निघालेल्या दुर्योधनाला रस्त्यात गाठून कृष्णानं सांगितलं, अरे एवढा मोठा झालास, आई समोर नग्न जाणार का? आणि मांडीवर केळीचं पान बांधायला लावलं. अंग झाकलं, जेवढं झाकलं तेवढंच कमजोर राहिलं. भीमानं मांडीवरच गदा मारून संपवून टाकलं. लक्षात घ्या, खोटेपणा करावा लागला, पण दुष्टाच्या निर्दलनासाठी करावा लागला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढी उदाहरणं मी सांगतोय, आणखी कितीतरी सांगता येऊ शकतील, कितीतरी. ज्या ज्या वेळी दुष्ट शक्तीचा अंत करायचा आहे, म्हणजे नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूला मारलं, त्यावेळेला काय झालं होतं? वरदान काय होतं? ना दिवसा न रात्री, न घरात न बाहेर, न आकाशात न पृथ्वीवर, न प्राण्याकडून न माणसाकडून, न अस्त्राने न शस्त्राने माझा वध होणार नाही, असं वरदान पितामह ब्रह्माला मागितलं गेलं. ब्रह्मानेही तथास्तु म्हटलं. देव आले. अर्धा नर अर्धा सिंह, म्हणजे न नर न प्राणी. हत्यार वापरलं नाही, नख वापरली. अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, नखाने मारलं. ना दुपारी न सकाळी न रात्री, संध्याकाळच्या वेळेला त्याचा वध केला. न घरात न बाहेर, न आकाशात न जमिनीवर, उमऱ्यावर बसून, न घरात न बाहेर, मांडीवर घेऊन, न आकाशात न जमिनीवर त्याचा वध केला. या सगळ्या खेळी खेळाव्या लागतात आणि मगच त्याचा अंत होत असतो. अशा खेळी खेळल्याशिवाय दुर्जनांना कंट्रोलमध्ये आणता येत नाही, हे लक्षात ठेवायला हवं.
आणि तेच घडलंय. प्रल्हाद राक्षस कुळातील होता, विभीषण राक्षस कुळातील होता, मोहिनी अवतार असाच नर्तकीचा होता. तरीही ईश्वराने ते करून या पृथ्वीवर सद्गुणांचं संवर्धन होईल यासाठी काम केलं होतं. आता येतो पहिल्या मुद्द्यावरती नरेंद्र मोदींच्या बोललेल्या. महबूबा मुफ्तीच्या सोबत युती करून सत्तेत प्रवेश मिळवला. भारतीय जनता पक्षाला काश्मीरच्या सत्तेत सहभागी व्हायला मिळणं ही स्वप्नातील गोष्ट होती. सत्तेत सहभाग मिळवला, एक वेळ आणली, सत्ता खाली खेचली, केंद्रात सरकार होतं, आपलं नियंत्रण आणलं, 370 हटवलं आणि काश्मीरला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिलं. मला वाटतं कोणाला काहीही वाटो, ज्या दैवी शक्तींनी त्या काळात काम केलं होतं तसंच आताही घडलं. हेमंत बिस्व शर्माला आसामच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं आणि त्यांच्याच माणसांच्या हातून अशी कामं करून घेतली जी दुर्जनांचं विनाश करणारी होती. बघा, प्रत्येक उदाहरण बघा, तुम्हाला तिथे काहीतरी सापडेल. ज्योतिरादित्य सिंधिया बघा, तसंच सापडेल. असा बिभीषण शोधावा लागतो आणि बिभीषण शोधल्यावरच रावणाची लंका जळत असते, संपत असते, ती तिची विनाश होत असतो. त्यामुळं राजकारणातल्या या घटनांच्याकडं बिभीषणाचा शोध म्हणून बघितलं पाहिजे आणि तसाच शोध आत्ता घेतला जातो आहे. अजित पवारांचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्याही मनात तोच विचार येत असेल तर तुमची असलेल्या नेत्यावरची श्रद्धा कायम राहील. ठेवायची की नाही तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवायचं आहे. पटत असेल लाईक करायचं आहे, नसेल सोडून द्यायचं आहे आणि खूपच आवडलं असेल फॉरवर्ड करायचं आहे आणि ते चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. उगाच बघून निघून जाऊ नका. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.